हॅलो माझ्या बाळांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर स्वागत आहे माझ्या पिल्यांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन नीट बघून घ्या. हा क्वेश्चन फारदा आलेला आहे एक्झामला, भरपूर वेळेस हा क्वेश्चन पडलेला बाळांनो, आणि अशा टाईपचे क्वेश्चन परत परत विचारण्याची शक्यता भरपूर आहे. कळायला लागले का? तर नीट बघा क्वेश्चन काय म्हणलं गेलंय. क्वेश्चन काय म्हणतंय की बाबा रे, फर्स्ट टर्म म्हणजे काय असतं पिल्लू? T1. त्यालाच आपण काय म्हणतो? ए किंवा T1. कळायला लागले का? तर बाळ T1 किती आहे बाळ? सर T1 काय आहे? P दिले. काय म्हणलंय? फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज P. म्हणजे T1 काय झालं? P झालं. T1 लाच आपण काय म्हणतो? सर ए पण म्हणतो. काय म्हणतो? ए पण म्हणतो. तर कळायला लागले का? हो सर. मग बाळा, आणि सेकंड टर्म म्हणले. सेकंड टर्म म्हणजे काय सोन्या? सर सेकंड टर्म म्हणजे काय? T2 पण किती म्हणले? सर हा Q म्हणले. काय म्हणले बाळा? Q. कळायला लागले का? अँड लास्ट टर्म म्हणजे काय असतं पिल्लू? TN असतं. काय असतं? TN. हे तुम्हाला काय म्हणले? R म्हणले. काय म्हणले? TN काय आहे? R आहे बाळा. लक्षात दे. आता तुला हे काय करायचंय? तुला करायचंय शो दॅट म्हणले काय? सम ऑफ ऑल टर्म्स. सम ऑफ ऑल टर्म म्हणजे काय? SN. काय बाळा? SN. समजतंय का? हो सर. SNचे आता दोन फॉर्म्युले आहेत बाळा, नीट लक्षात दे. किती फॉर्म्युले आहेत? दोन. मग आता तू आता हे कसं शो करशील बघ. आता जाऊया नेक्स्ट पेजवर आणि तुला सांगतो. काय बाळ? की सर SN तुला माहिती आहे काय? सर N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. अँड SN तुला माहिती आहे बाळ काय? सर N/2 T1 प्लस TN. बरोबर आहे का? हो सर. आणि हा जो फॉर्म्युला आहे माझ्या बाळा, हा फॉर्म्युला आपण कधी यूज करतो? हा फॉर्म्युला सर जेव्हा आपल्याला फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म माहिती असेल. सर लय सोपं आहे की हा T1 आहे, हा TN माहिती आहे की. पण बाळा रे बाळा, तुला N माहिती आहे का? माहित नाही. मग N माहिती असण्यासाठी तुला काय करावं लागेल? सर आपण हा TN हा जो फॉर्म्युला आहे, TNचा फॉर्म्युला काय आहे? सर A प्लस N-1 इंटू D. कळायला लागले का? यावरून सर आपण N ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बरोबर आहे का? कळायचंय का? हो सर. मग बघ बाळा, हे झालं. तर आता बघ काय काय लिहायचं. हेअर पूर्ण सोल्युशन नीट लक्ष दे, है ना. आता इथं आपण काय लिहायचं? हेअर A इक्वल टू T1 इक्वल टू काय बाळा? P आहे. T2 इक्वल टू काय बाळा? Q आहे. आणि TN इक्वल टू काय बाळा? R आहे. मग मला सांग माझ्या बाळा, डिफरन्स काय होईल? कॉमन डिफरन्स D काय होईल? T2 मायनस T1. T2 काय बाळा? सर Q आहे. T1 काय बाळा? सर P आहे. म्हणजे डिफरन्स काय मिळालं बाळा? सर Q मायनस P. इथपर्यंत काय अडचण आहे पिल्लू? नाही सर. आता नीट लक्ष दे बाळा. TNचा फॉर्म्युला काय सर? TNचा फॉर्म्युला A प्लस N-1 इंटू D. अन्ना द्या ना, 1 रुपया अन्ना म्हणते नाही. अन्ना लय हलकटे पोर हो. कळायला लागले का? हो सर. मग TN किती आहे बाळ? सर R आहे. ए काय आहे? सर P आहे. प्लस N माहिती आहे का? माहित नाही. D काय आहे? सर Q मायनस P. कळतंय का? हो सर. मग आता हा प्लस P जर ट्रान्सपोज केला आपण, काय केलं? ट्रान्सपोज काय होईल? R मायनस P. हा N-1 आणि हा काय होईल? Q मायनस P. कळतंय का? हो सर. आता बघ बाळा, जर आपण हा Q मायनस P उचलून इकडं जर ट्रान्सपोज केलं, काय होईल? सर R मायनस P अपॉन सर Q मायनस P इज इक्वल टू काय राहिलं? सर N-1 राहिलं. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही सर. बघ बाळ, पुढे बघ, पुढं. आता हा मायनस आपल्याला काय करायचंय? N ची व्हॅल्यू फाइंड करायची. हा -1 जर ट्रान्सपोज केलं, इकडं आणलं, सर प्लस होऊन जाईल. मग नेक्स्ट काय मिळेल? R मायनस P अपॉन Q मायनस P प्लस 1 इक्वल टू काय राहिलं बाळ? सर N राहिलं. इथपर्यंत कळतंय का? हो सर. आता काय करशील बाळा? सर आता काय करावं लागेल बाळ? याला मल्टिप्लाय करावं लागेल. बघ आणखीन एक एक्झाम्पल देऊ सांगतो. बाळा रे, तुला माहिती आहे सर 2/3 प्लस 4 असेल, आपण काय करतो? सर आपण करतो 2/3. बरोबर आहे का? प्लस 4 इंटू 3 करतो. सिमिलर हाच कन्सेप्ट इथं वापरायचा आहे. मग बघ बाळा काय करशील?
सर काय करतो आता है ना, बघ आर मायनस पी हा प्लस क्यू मायनस पी अपॉन क्यू मायनस पी इक्वल टू काय राहिलं बाळा, एन राहिलं सर. आता बघ बाळ, इथं मायनस पी इथं मायनस पी, बरोबर आहे का. आर प्लस क्यू मायनस पी काय झालं सर, -2p झालं. हा क्यू मायनस पी झालं इक्वल टू काय राहिलं, एन. म्हणजे एनची व्हॅल्यू मिळाली की नाही बाळा. हो सर, एनची व्हॅल्यू सर आर प्लस क्यू. सर 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 असं नाही सर, इथं काहीतरी दिलंय क्यू प्लस आर म्हणलंय. मग तू यालाच लिहू शकतो की नाही, क्यू प्लस आर पण लिहू शकतो की नाही. हो सर लिहू शकतो की नाही. म्हणजे एनची व्हॅल्यू जर तुला लिहायची झाली तर एनची व्हॅल्यू काय लिहिशील, क्यू प्लस आर मायनस 2p आपण काय होतं बाळ, क्यू मायनस पी, क्यू मायनस पी. आता बघ एनलाच आपण कसं लिहिलंय, क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन क्यू मायनस पी, बरोबर आहे की नाही. हो सर. आता काय राहिलं बाळ, सर एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 प्लस TN हा फॉर्म्युला यूज करून टाक. बघ बाळ एस एन एनची व्हॅल्यू काय आली सर, क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन क्यू मायनस पी, ह्याच्या खाली काय बाळा 2. आणि T1 किती आहे बाळा सर, T1 पी आहे, बरोबर आहे. TN सर आर आहे, बरोबर आहे का बाळा. हो सर. आता नीट लक्ष दे बाळा, हा जर इथं गेलं काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल सर. मग काय होईल, क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन 2 इन ब्रॅकेट क्यू मायनस पी है ना, हा काय राहिला बाळा पी प्लस आर. झालं प्रूव्ह. सर नाही ना सर प्रूव्ह झालं, आपल्याला असं नाही म्हणलं हो. आपल्याला काय दिलंय, इंटू क्यू प्लस आर मायनस 2p इंटू पी प्लस आर अपॉन 2 इन ब्रॅकेट क्यू मायनस पी दिले. अरे बाळा कशाला घाबरतोस, यालाच तू असं लिहू शकतो की नाही. कसं सर, यालाच तू असं लिहू शकतो की नाही, क्यू प्लस आर मायनस 2p, बरोबर आहे का. आणि हा इंटू पी प्लस आर अपॉन 2 इन ब्रॅकेट क्यू मायनस पी. कळतंय का बाळांनो. हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा होता आणि हा क्वेश्चन गेल्या वर्षी पण आलेला आहे. म्हणजे 2023ला हा क्वेश्चन 4 मार्काला विचारले गेले आणि अशा प्रकारचे क्वेश्चन परत परत विचारले जाऊ शकतात. कळतंय का. पण बाळांनो लक्षात ठेवा, जेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, की प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बनत नाही, प्रत्येक व्यक्ती इंजिनियर बनत नाही, प्रत्येक व्यक्ती त्याला जे बनायचे ते बनवू शकत नाही. परंतु बाळा प्रत्येक व्यक्ती हा चांगला माणूस नक्की बनू शकतो, चांगलं नागरिक नक्की बनू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. काही बनता आलं नाही बनता आलं काही हरकत नाही बाळा, काही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगला नागरिक मात्र नक्की बन बाळा. आपल्यामुळे कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. आणि जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्यावर कधी आपण कार्यवाही केल्याशिवाय राहायचं नाही बाळांनो. समजायला लागले का बाळा. लक्षात ठेव, आपल्यामुळं जर समजा एखाद्या रस्त्यानं जर कोणाची आई बहीण चालली असेल तर तिला, त्या बाईला, त्या दिदीला कळायला लागले आपल्यामुळं रस्ता बदलायची वेळ नाही आली पाहिजे बाळा. एवढंच फक्त करा बाळांनो. कळायला लागले का, बाकी काय नाही. बस आजच्या लेक्चरमध्ये हा एवढाच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.